वादाला तोंड फुटलं होतं। मात्र राज ठाकरे यांनी समजूत काढत पक्ष कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत। तरी देखील रायगड लोकसभा मतदारसंघात मनसेचे कार्यकर्ते प्रचारात फारसे सक्रिय दिसत नाहीत। पुढच्या 1-2 दिवसात मनसे प्रचारात दिसेल असं सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी म्हटलंय। मात्र आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून घेण्यासाठी मनसेचे वैभव खेडेकर प्रयत्नात असल्याचं आमदार योगेश कदम यांनी म्हटलंय। प्रचारामध्ये का उतरण्यात हे ह्याचं उत्तर मनसेचे कार्यकर्ते देऊ शकतील। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश दिलेत। वैभव खेडेकर हे जे राजकारण करतायत, स्वतःचं बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचं हा त्यांचा प्रयत्न असं माझं स्पष्ट त्यांच्यावरती आरोप आहे। म्हणजे एक मी नाराजी दाखवली तर मला महत्त्व दिलं जाईल आणि मग काहीतरी पॅकेज वाढवून घ्यायचं असे प्रयत्न आहेत। राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आहे आणि पक्षासाठी कोरड्या विहिरीमध्ये उडी मारायची माझी तयारी आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल या इकडच्या कोकणाच्या कातळावरती मी केलेली आहे। त्याला आज फळे यायची वेळ झालेली आहे। त्यामुळे राजसाहेबांच्या आदेशावर मी चालणार आहे। या राजकारणामध्ये कोणी कोणाचा दोस्त नसतो आणि कोणी कोणाचा दुश्मन नसतो। त्यामुळे या सगळ्या गोष्टी भविष्यात जुळून येतील असा मला या ठिकाणी विश्वास आहे। तिकडे अपघातामुळे पुणे-सातारा महामार्ग ठप्प झाल्याची माहिती हाती येते। प्रामुख्याने खेड शिवापूर टोल नाक्याच्या जवळ अल्कोहोलनं भरलेला एक टँकर उलटलाय। 4 क्रेनच्या सहाय्यानं या टँकरला बाजूला करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। पण या अपघातामुळे खेड शिवापूर टोल नाक्याच्या जवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेत आणि या अपघातामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी सुद्धा झाली आहे। आज भल्या पहाटे हा अपघात घडला। त्यानंतर तातडीनं इथं क्रेन पोहोचल्या। मात्र अतिशय अजस्त्र असा हा टँकर आहे। त्यामुळे वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात। वैभव, कधी हा अपघात झाला आणि आता काय नेमकी स्थिती आहे? मिलिंद, खेड शिवापूरच्या टोल नाक्याजवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय। अल्कोहोलनं भरलेला हा टँकर जो आहे तो रस्त्यावर पलटी झालेला होता आणि मोठा टँकर आहे। अल्कोहोल असल्यामुळे ज्वलनशील पदार्थ होता, त्यामुळे आधीच वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या मागे लागलेल्या होत्या। काही वेळात अग्निशमन दल आणि क्रेन ज्या आहेत त्या घटनास्थळी नेण्यात आल्या आणि तिथून हा टँकर जो आहे तो हलवण्याचं काम सुरू होतं। अजूनही हे काम जे आहे ते सुरू आहे। टँकर रस्त्यातून बाजूला करण्यात आलाय, मात्र अल्कोहोल असल्यानं तो टँकर तातडीनं रिकामा करून तिथून हलवणं जे आहे ते मोठं आव्हान फायर ब्रिगेड समोर असणार आहे। आग लागू नये किंवा आसपासच्या वाहनांना कुठली इजा होऊ नये यासाठी काळजी जी आहे ती घेतली जाते आणि त्या दृष्टीनं हे रेस्क्यू जे आहे ते सुरू आहे। काही वेळामध्ये हा रस्ता पूर्णपणे सुरळीत केला जाईल असं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलेलं आहे। वैभव, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।